नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या खूप हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा सध्या आपण पोर्टलवरती आहोत आणि पोर्टलवरती 2025 टॅब ज्यावेळेस आपण ओपन करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यावेळेला असंख्य अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. म्हणजे एकतर हे ओपनच होत नाहीये, पेज लोड व्हायला खूपच वेळ लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम जनरेट सुद्धा झालेले नाही आहेत आणि त्यामुळे विद्यार्थी संभ्रमामध्ये आहेत. ज्या काही विद्यार्थ्यांना काही प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत त्यांना पूर्ण प्राधान्यक्रम अद्यापही आलेलेच नाहीत. म्हणजे त्यांचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, त्यांच्या जेवढं ज्यांचं शिक्षण आहे, व्यावसायिक पात्रता आहे आणि TET CET वगैरे पास आहेत, अशा त्याच्या मित्राला जास्त प्राधान्यक्रम आले, एक्झॅक्ट सिमिलर एज्युकेशन, परंतु ह्यांना आलेले नाही आहेत. अनेक विद्यार्थ्यांचा अद्यापर्यंत देखील लॉग इन होत नाहीये. याच्यामागचं कारण असं आहे की 1,70,000 विद्यार्थी ॲट ए टाइम हे सगळे जे काही प्राधान्यक्रम आहे ते ओपन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सध्या बघा काय झालेलं आहे, विद्यार्थी पॅनिक झालेले आहेत. कारण की मला कळत नाही की ज्यांनी ही नोटिफिकेशन कालचं काढलेलं असेल त्यांनी फक्त एवढा कमी वेळ द्यावा का हो. म्हणजे की आता विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्ही की ठीक आहे, फक्त आम्ही तुम्हाला 11 ऑगस्ट पर्यंतचा वेळ देतो, ठीक आहे त्यांनी. अहो म्हणजे तुम्ही काय थट्टा करताय की मस्करी करताय. 1,70,000 विद्यार्थी आहेत आणि त्यांना तुम्ही 6 जूनला प्रिफरन्सेस 6 ऑगस्ट रोजी प्रिफरन्सेस सुरू करत आहात आणि 11 तारखेला बंद करत आहात असं सांगतायत. म्हणजे हा काही थट्टा आहे की मस्करी आहे. लहान मुलाला सुद्धा कळेल की एवढ्या विद्यार्थ्यांचे प्राधान्यक्रम एवढ्या कमी दिवसामध्ये कसं भरता येतील. त्यामुळे माझी सगळ्या विद्यार्थ्यांना एक 100% विनंती राहील आणि तुम्हाला एक माझं कळकळीची विनंती सुद्धा राहील, ठीक आहे, की भावांनो तुम्ही काळजी करू नका. हा जे 11 ऑगस्ट आहे की नाही, हे 100% 25 ऑगस्ट पर्यंत वाढत जाईल. किती ऑगस्ट पर्यंत? 25 ऑगस्ट पर्यंत. माझा जो अंदाज आहे त्याच्यानुसार 25 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला 100% ही मुदत वाढून मिळेल, ठीक आहे. टप्प्याटप्प्याने वाढवतील. सुरुवातीला 11 ऑगस्ट दिलेला आहे. मला तर वाटते यांनी आताच नोटिफिकेशन काढायला पाहिजे, कारण की विद्यार्थी एवढे पॅनिक झालेले आहेत. मला दिवसभरामध्ये 200 फोन. आताही जर मी तुमचा असा मोबाईल जर तुमच्या समोर ठेवला तर एका सेकंदामध्ये 5-1 मिस कॉल पडून जातात. माफ करा, 5-1 मिनिटामध्ये 5-6 मिस कॉल पडूनच जातात. सकाळपासून 200 फोन उचलले, ठीक आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की सर प्राधान्यक्रम येऊन नाही राहिले, प्राधान्यक्रम येऊन नाही राहिले, काय करू, कसं करू, आहे की. तर त्याच्यामुळं माझी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला हात जोडून विनंती आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती की तुम्ही फार जास्त घाबरून जाऊ नका. हे बघा आला फोन सुरूच असतात, ठीक आहे. चला तुमच्या समोर जे त्यांचा फोन उचलले यांचे काय प्रश्न आहेत ते आपण घेऊयात. बोला. हा बोला. सर नमस्कार. नमस्कार सर जुळवून बोलतोय मी. आता तुम्ही मी व्हिडिओ रेकॉर्ड करून राहिलो आणि तुमचा आवाज रेकॉर्ड होऊन राहिला. बोला. ऍक्च्युली काय झालंय सर, मला असा प्रश्न आहे की आपण जर पहिल्या टप्प्यामध्ये सिलेक्ट नाही झालो, प्रेफरन्स भरलं आणि सिलेक्ट नाही झालो तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सहभागी होता येईल का आपल्याला? हो होता येईल. आणि माझ्याकडनं चुकी झाली सर की मी बीएडचं मीडियम चुकीचं टाकलं गेलंय. बीएडचं मीडियम का? बरं, काही होत नाही त्याला. आता जे तुमचं योग्य मीडियम असेल समजा, मराठी मीडियम आहे आता बरं ठीक आहे, तुम्ही आता इंग्लिश टाकले गेलं पण तुमचं कुठलं आहे समजा मराठी आहे, बरोबर आहे की नाही. आता काय करा, तुम्ही फक्त मराठीचेच प्राधान्यक्रम द्या. लक्षामध्ये सोपं आहे ते, काही कठीण नाही आहे, ठीक आहे. तुम्हाला तिन्हीचे प्राधान्यक्रम जनरेट होतील, इंग्रजीचे सुद्धा होतील, त्याच्यानंतर मराठीचे सुद्धा होतील आणि त्याचबरोबर सेम इंग्लिशचे सुद्धा होतील, ठीक आहे. तर त्याच्यापैकी तुम्ही कुठले भरायचे? मराठीचे, है ना, काही अडचण येणार नाही, ठीक आहे. ओके सर. हां, काही काळजी करू नका. थँक्यू. हां, तर अशा पद्धतीनं मुलांचे फोन वगैरे सुरू राहतात. आता तुमच्यापैकी पण म्हणतील सर नंबर कमेंटमध्ये द्या, त्याच्यानंतर माझा मोबाईल ठणठण गोपाल. तर अशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे. माझी परीक्षा परिषदेला खरंच मनापासून विनंती की हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडासा झोल कमी करा. आता पुढचा जो व्हिडिओ मी टाकेल त्याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल. काळजी करू नका, ही तारीख जी आहे ती 100% वाढून मिळेल. 25 ऑगस्ट पर्यंत हमखास जाईल, त्याच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. आपण तसं बोलूयात, तसं करूयात, काही काळजी करू नका. धन्यवाद.